नमस्कार. गुढीच्या फर्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला हा कलश शिकवला होता आणि हार बनवायला शिकवला होता. तर आज आपण ही कडुलिंबाची पानं आणि जी गाठी घालतो आपण साखरेची ती शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला 6 नंबरची वायर लागेल डबल आणि व्हाईट कलरचे पांढरे मोती लागतील. तर त्यासाठी आपण सुईवरती 10 मोती ओवून घ्यायचे. असे 10 मोती होऊन झाल्यानंतर आपण ह्याचा असं 5चं सर्कल करायचं आहे खाली. तर आपण हे 3 मोती आहेत, 5 मोती पुढे करायचे. आपण ह्यातले 10 मोती घातले होते आपण पहिले सुरुवात, त्यातले आपण 5 मोती पुढे करायचे आणि हा जो खालचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपण या 2 मोत्यातनं वरती काढायची. अशी. आता आपण 2 मोती मध्ये 2 मोती ओवायचेत आपण आणि असं 5-5चं सर्कल मध्ये बनवायचं. त्या दोन्ही 5च्या सर्कल मध्ये 2 मोती होतील. तर आपण टोटल आता 7 मोती घ्यायचे. सात मोती घेतल्यानंतर 2 मोती आपल्याला इथे ठेवायचे आणि 5 मोत्यांचा सर्कल करायचे. तर त्यासाठी आपण हे 5 मोती पुढे करायचे आधी आणि हे खालचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं सुई आपण खालनं वरती घ्यायची. म्हणजे हे असं आपलं 5चं सर्कल बनतं. परत 7 मोती घ्यायचे. सात मोती घेतल्यानंतर 5 मोती पुढे करायचे आणि या 2 मोत्यातनं सुई खालनं वरती घ्यायची. अशा आपल्या गाठीचं हे तयार करायचं आपण. आता मधलं पदक करायचं आपण. आता आपण 8 मोती घ्यायचे ओवून. आठ मोती ओवून घेतल्यानंतर आता आपण इथे जसे 5चे सर्कल केले तर मधलं पदक आहे ते आपल्याला 6चं करायचंय मोत्यांचं. तर आपण हे 6 मोती पुढे घ्यायचे आणि या 2-3 मोत्यातून सुई पुढे घ्यायची, खालनं वरती घ्यायची. जे हे असं आपलं पदक तयार होतं. आता याच्यात आपल्याला
इथे अजून एक मोती खाली एक आपण जरा गाठ बसले, 1-2 मिनिटं. तर आपला 6चं सर्कल झाल्यानंतर आपण ज्या 4 मोत्यातनं आपण सुई खाली घेतली. आता आपण आधी आपण 8 मोती ओले होते त्याच्यातनं 2 इकडे ठेवायचे. बाकी 6 मोत्याचं ह्याच्यात आपण पुढे करून 4 मोत्यातनं खालनं सुई वरती घ्यायची. आणि आता आपण इथे 2 मोती ओवून घ्यायचे. आणि 2 मोती ओवून झाल्यानंतर आपण ज्या मोत्यातनं सुई इकडे बाहेर काढली त्याच्यानंतर 2 मोती ओवल्यानंतर त्याच मोत्यातनं दुसऱ्या साईडने सुई वर तिकडे घ्यायची. आता तसंच पुढच्या मोत्यात सुई बाहेर काढायची. परत 2 मोती ओवून घ्यायचे. आणि सुई ज्या मोत्यात आपण बाहेर काढली ती त्याच मोत्यातनं परत काढून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपलं हे खालचं हे तयार होईल. आता या 4 मोत्यातनं आपण सुई फिरून घ्यायची. चारी मोत्यातनं सुई फिरून घेतल्यानंतर आपण या मोत्यात सुई बाहेर काढायची. आता आपण एकच मोती घ्यायचा आहे आणि हा आपल्याला असा मध्ये बसवायचा आहे. तर त्यासाठी आपण हे जे 2 मोती आहेत या 6च्या सर्कल मधले 2 मोती तर या मोत्यातनं इकडे सुई काढायची आपण, इकडनं तिकडे. जे हा असं मध्ये आपला हा मोती बसतो. आपण या 2 मोत्यांमधनं इकडनं तिकडे काढली सुई. आता आपण परत सुईवरती 7 मोती घ्यायचे आहेत. सात मोती ओवून घेतल्यानंतर आपण इथे खाली 2 मोती ठेवायचे. 5 मोती पुढे करून आपण सुई 2 मोत्यातनं वरती घ्यायची. म्हणजे असं आपलं 5चं सर्कल तयार होतो. परत 7 मोती घ्यायचे. सात मोती घेतल्यानंतर परत 2 मोती खाली ठेवायचे. 5 मोती वरती सरकवून 2 मोत्यातनं खालनं वरती सुई घ्यायची. आणि असं 5चं सर्कल करून घ्यायचं. परत 7 मोती घ्यायचे. दोन मोती खाली ठेवून 5 मोती वरती करून या 2 खालच्या मोत्यातून सुई वरती घ्यायची. तर असा आपला हा साखरेची गुढी तयार होते ही अशी. आता आपण 2च मोती ओवून घ्यायचे.
आणि हा जो मोती आहे त्याच्यातनं सुई आपण इकडे घ्यायची, म्हणजे हे असं जोडलं जातं. ते हे असे आपले 5-5चे सर्कल साईड लावून मध्ये हे असं आपलं पदक होतं. ते हा आपलं जे आपण गुढीला साखरेची गाठी घालतो ती तयार झाली. तर आता इथे आपण घट्ट ओढून इथे गाठ मारायची. इथे आपले 3 आणि इथे 3 आणि मध्ये हा एक असं 7 मोती इथे बरोबर येतील. तर 1-2-3 मोत्यातनं सुई पुढे घेतल्यानंतर आपण गाठ मारायची आणि परत सुई अजून एक 3-4 मोत्यातनं पुढे घेऊन अशी थोडी पुढे काढून घ्यायची सुई जरा. तीन चार मोत्यातनं सुई पुढे घेतल्यानंतर इथे मग धागा कट करायचा. तर हे झालं आपलं साखरेची गाठी तयार. आता आपण हिरव्या रंगाचे 6 नंबरचे मोती घ्यायचे. त्याने आपण जी कडुलिंबाची पानं आहे ती करायची. तर त्याच्यासाठी आपण 12 मोती ओवून घ्यायचे. बारा मोती ओवून घेतल्यानंतर हा एक मोती सरकून या मोत्यातनं सुई खाली काढून घ्यायची. इथे 2 मोती सोडून बाकी सगळ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आपण. तर हे पुढचे जे 3 आहेत जे आपण सुरुवातीला घातले होते ते तसे ठेवायचे. त्याच्यातून सुई नाही बाहेर काढायची. बाकी एक मोती सरकून आपण या सगळ्या याच्यातून सुई बाहेर काढायची. तर हे 8 मोती आहेत. या 8 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घ्यायची. हे 3 आपण तसेच ठेवायचे. आता परत आपण 9 मोती ओवून घ्यायचे. परत एक मोती सरकून बाकी सगळ्या 8 मोत्यातून सुई खाली घ्यायची. परत 9 मोती ओवून घ्यायचे. नऊ मोती ओवून घेतल्यानंतर एक मोती पुढे सरकवायचा आणि बाकी या 8 मोत्यातनं सुई खाली घ्यायची.
आणि आता या एका मोत्यातनं सुई वरती घ्यायची आणि इथे गाठ मारायची. गाठ मारल्यानंतर हे 2 मोत्यामधनं सुई वरती घ्यायची. हे आपलं झालं कडुलिंबाची पानं तयार. तर आता आपण हा पाठ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला पांढऱ्या रंगाचे 6 नंबरचे मोती लागतील आणि 6 नंबरची वायर आपण डबल घ्यायची. तर आपण पहिले 4 मोती घ्यायचे आणि त्याचं 4चं सर्कल करायचं आहे. चारचं सर्कल करून झाल्यानंतर 3-3 मोती घेऊन पुढे 4-4चे सर्कल करायचे. असे आपल्याला 4-4चे 7 सर्कल करायचे. हे असे आपण 4-4चे 7 सर्कल करून घेऊया. 7 सर्कल करून झाल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 सर्कल करून झाल्यानंतर आता आपण वरची लाईन करायची. तर आपण 3 मोती घ्यायचे आणि 4चं सर्कल करायचं. तर असे आता आपण इथपर्यंत ही लाईन करायची. अशी आपण 5 लाईनी करून घ्यायच्या 4-4चे सर्कल घालून. म्हणजे अशी आपली ही 7 आहे आणि आपल्याला ह्या लाईनी ज्या आहेत त्या 5 करून घ्यायच्या आहेत. आता तर असं आपलं त्या 5 लाईनी करून झाल्यात. तर आता आपण इथे 4 खूर बनवून घ्यायचे त्याचे. तर त्यासाठी आधी आपण मधला हे करून घेऊ. तर इथले जे आपले 7 आहेत त्याच्यामधला हा म्हणजे 3-3 साईडने सोडायचे. तर हा मधला येईल इथला आपला हा. आणि इकडच्या 5 मधला 2-2 साईडला सोडले तर 5 इथला मधला येईल. तिसरा हा इथे. तर इकडनं असं आणि इकडनं असं म्हणजे हा बरोबर ह्याचा मध्य. म्हणजे इकडनं 1-2 सोडून हा आणि इकडनं 1-2-3 सोडून हा. तर ह्याच्यावरती आपल्याला खांब बनवायचं 4-4चा असं. तर आपण सुई हा जो मधला चौकोन आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढली मी. तर तिथे आपण पहिले 3 मोती घ्यायचे. 3 मोती घेतल्यानंतर सुई या मोत्यातनं बाहेर काढायची. तीन मोती घेतल्यानंतर सुई या मोत्यातनं ज्या मोत्यातनं आपण बाहेर काढली होती त्याच मोत्यातनं परत घ्यायची बाहेर. तर असा आपला हा 4चं सर्कल तयार होईल. तर आपण हे जे 4 खाली मोती आहेत त्याच्यावर आपण 4-4चे सर्कल करून घ्यायचे म्हणजे तो एक खांब तयार होतो. तर आता आपण या मोत्यातनं पुढचा जो मोती आहे आता आपण या मोत्यातनं घेतला तर या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याकडे इथे 2 आहेत. आता 2च मोती घ्यायचे आपण. पहिले सुरुवातीला 3 मोती घेऊन आपण 4चा सर्कल बनवला. आता आपल्याला 2 मोती घेऊन या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हा जो आता आपण 4चा सर्कल बनवला होता त्याचा जो हा साईडचा मोती आहे त्याच्यातनं आणि खालच्यातनं अशी आपल्याला सुई बाहेर घ्यायची. तर आधी आपण वरच्या खालच्या मोत्यातनं सुई यावेळेला घेतली साईडच्या 4च्या. आता खालच्या ह्याच्यातनं घ्यायची.
हे असं उभं राहतं. आता हा जो पुढचा मोती आहे, चारचा जो खालचा चारचा सर्कल होतं त्याच्यातला हा जो खालचा मोती आहे, त्याच्यातनं आता सुई आपण इकडनं तिकडे घ्यायची. आणि आता आपण दोनच मोती घ्यायचे, कारण का इथे दोन आहेत आपल्याकडे. तर या मोत्यातनं आणि या मोत्यातनं सुई आता आपण बाहेर घ्यायची. तर पहिली या मोत्यातनं घ्यायची आणि नंतर जो आपण खालच्या मोत्यातनं घेतली होती परत त्याच्यातनं खाली बाहेर घ्यायची इकडनं. हे असं आपलं इथे चारचं एक तयार झालं, इथे एक चारचं आणि इथे तीन. आता इथे चौथं जे चारचं तयार करायचे त्यासाठी आपल्याला इथं खाली आहे आणि इथे दोन असे तीन मोती आहेत. आता आपल्याला मध्ये एकच मोती घालायचं आहे तिथे. तर त्यासाठी आपण पहिलं या मोत्यातनं वरती यायचं, एक मोती ओढून घ्यायचं आणि हा जो चारचा सर्कल आहे समोरचा त्याच्या या साईडच्या मोत्यातनं सुई खाली घ्यायची. तर हे असं आपला खूर तयार होतो हा मधला. तर तसंच आपण अजून एकदा वरती घालून घ्यायचं आहे. आधी आता या खालच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची आणि या मोत्यातनं वरती यायचं. आता तसंच आपल्याला इथे वरती करून घ्यायचं आहे. तर आधी आपण या चारही मोत्यातनं सुई फिरून घेऊयात. त्यानंतर या एका मोत्यातनं सुई आपण बाहेर काढायची. आधी तीन मोती घ्यायचे, तीन मोती घेतल्यानंतर त्याच मोत्यातनं परत आपण सुई बाहेर काढायची. असं आपला चारचा सर्कल तयार होतो हा. आता आपण हा पुढच्या मोत्यातनं सुई त्या साईडला घ्यायची आता दोन मोती घ्यायचे. आता आपण हा जो आता चारचा सर्कल बनवला आपण त्याच्या या साईडच्या मोत्यातनं आणि खालच्या मोत्यातनं अशी सुई बाहेर काढायची. आणि प्रत्येक वेळेला असं घट्ट ओढून घ्यायचं जरा. आता हा पुढचा जो मोती आहे खालचा त्याच्यातनं सुई इकडे घ्यायची, परत दोन मोती ओढून घ्यायचे आता हा जो चार सर्कल बनवला त्याच्या साईडच्या मोत्यातनं आणि इकडनं सुई खाली बाहेर घ्यायची. पहिली इकडनं आणि मग खालच्या मोत्यातनं. आता आपल्याला इथे चारचं सर्कल बनवलं, एक दोन तीन आहेत. आता आपण या मोत्यातनं वरती सुई घ्यायची आणि एकच मोती ओढून घ्यायचे. एक मोती ओढून झाल्यानंतर या दोन्ही मोत्यातनं हा जो चारच्या साईडचा सर्कल आहे हा चारचा सर्कल त्याच्या साईडच्या मोत्यातनं सुई खाली घ्यायची आणि हा जो खालचा मोती इथला त्याच्यातनं सुई बाहेर घ्यायची. म्हणजे हे असं आपलं खोर तयार होतं. तर हे असं आपल्याला इथे चार साईडला चार पाय करायचे आणि हे मधलं जे केलंय ते आपल्याला वरती काठीची आपण पुढे त्या
कंटिन्यू करायचे, तर त्यासाठी ही खालनच तयार करायची, म्हणून ही मध्ये घालून घेतलेलं आहे. तर सुई परत या मोत्यातनं वरती घेऊन या चारी जे वरचे 4चं सर्कल त्यातनं परत एकदा फिरून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित जॉईंट होतात. असे व्यवस्थित जॉईंट होतात. आता आपल्याला तसंच इथे वरती एक 4चं सर्कल बनवून घ्यायचं. जसं आपण इथे खाली बनवलं पहिला आणि परत त्याच्यावर दुसरा बनवला, तर तसं आपल्याला एकच खाली आता ह्या साईडला बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण सुई हा जो मोती आहे त्या मोत्यातनं खाली घ्यायचे आणि खालच्या मोत्यातनं त्या साईडला काढून घ्यायची. अशी या दोन्ही मोत्यातनं सुई मी या साईडला काढून घेतली. अशी असं वरती येईल. म्हणजे हे वरती आल्यानंतर आपण 3 मोती ओवून घ्यायचे. हा जो खूर बनवला त्याच्या इथनंच आपण वरती काठी तयार करायची, म्हणून तिथे आधी वरती एक 4चं तयार करून घ्यायचे, जसं आपण हे करून घेतलंय तसं. तर हे बरोबर या मधोमधच येईल ते पण. तर आपण 3 मोती ओवून घेतल्यानंतर सुई या मोत्यातनं तिकडे घ्यायची. तर हा आपला 4चं सर्कल तयार झालाय. आता आपण सुया मोत्यातनं वरती घेऊयात. 2 मोती ओवून घ्यायचे आणि सुई हा जो खालचा आहे 4चं सर्कल त्याच्यातनं सुई इकडनं तिकडे घ्यायची. हे तिकडनं काढल्यानंतर परत आपण सुई या मोत्यातनं वरती घ्यायची, या मोत्यातनं काढायची मग, आणि या खालच्या मोत्यातनं काढायची. आणि आता जो हा खालचा मोती आहे त्याच्यातनं सुई इकडनं तिकडे घ्यायची. परत 2 मोती ओवून घ्यायचे. आणि आता आपल्याला या मोत्यातनं इकडे घ्यायची खाली. पहिले या मोत्यातनं काढून घ्यायची आणि मग या मोत्यातनं तिकडे घ्यायची. आणि त्या मोत्यातनं वरती यायचं. आता एकच मोती ओवून घ्यायचं आपल्याला. आणि या मोत्यातनं खाली जायचं. असं आपलं हे एकच तयार करून घ्यायचंय. मग इथे गाठ मारून धागा कट करून टाकायचा.
तर जसं आपण इथे एक खांब करून घेतलाय म्हणजे खालचा पाय, तसे आपल्याला इथे आता चारी साईडला पाय करून घ्यायचे. हा आपला काठीचा खरा भाग आहे. तसं आपण हा इथे वरती करून घेतलाय. तर इकडनं आपला पाठ तयार झाल्यानंतर वरती काठी तयार करायची, म्हणून हे पुढे 4चं करून घेतलंय फक्त. आता हा परत उलटा करूया. आपण जसा हा मध्ये बनवलाय तसंच इकडे चारी साईडला बनवून घ्यायचंय. त्यासाठी आपण सुई काढून घेतल्यानंतर एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. मग 3 मोती ओवून घ्यायचे. सुई मोत्यातनं बाहेर घ्यायची. आता सुई मोत्यातनं बाहेर घ्यायचे. आता 2 मोती घ्यायचे. तर सुई इकडनं खाली घ्यायची. परत या मोत्यातनं काढायची. आता या जो साईडचं मोती आहे तिथनं घ्यायची. परत 2 मोती ओवून घ्यायचे. दोन मोती ओवून घेतल्यानंतर सुई या मोत्यातनं खाली घ्यायचे यावाले, आणि परत हा जो खालचा मोती त्याच्यातून तिकडे घ्यायचे. आणि आता सुई इकडनं वरती घ्यायची. आणि आता एकच मोती घ्यायचंय. आणि सुईतनं खाली घ्यायची. हा असं आपलं तारचं तयार झालं. तर तसंच वरती करून घ्यायचं आपण. त्यासाठी आपण परत सुई या मोत्यातनं पुढे घेऊन इकडे वरती आणूयात सुई. आता या 4 मोत्यातनं सुई एकदा फिरवून घेऊयात. चारी मोत्यातनं सुई फिरून घेतल्यानंतर परत जसं आता आपण तयार केलं तसंच वरती तयार करायचं अजून एक लेअर. परत 3 मोती घ्यायचे. या मोत्यातनं तिकडे घ्यायचे. परत या मोत्यातनं इकडे घ्यायचे खालच्या. परत 2 मोती घ्यायचे. सुई या मोत्यातनं तिकडे घ्यायचे. सॉरी, काढते मी परत. इकडच्या मोत्यातनं इकडे इकडे घ्यायचे. हा जो आता आपण 4चा बनवला त्याच्यातनं इकडे. आता या मोत्यातनं खालच्या पुढे घ्यायचे. परत 2 मोती घ्यायचे. सुई या साईडच्या मोत्यातून 4चा जो बनवलाय तिथनं आणि या खालच्या ह्याच्यातनं घ्यायचे. तर सुई या परत खालच्या मोत्यातनं तिकडे इथं मोत्यातनं वरती आणायचे आणि एकच मोती घ्यायचंय. सुई या मोत्यातनं खाली घ्यायचे. परत सुई आपल्याला इकडे वरती आणायची. आणि या 4 मोत्यातनं एकदा सुई फिरून घ्यायची म्हणजे ते तो खांब असा घट्ट व्यवस्थित होतो.
चारी मोत्यातून सुई फिरून घेतल्यानंतर इथे गाठ मारायची. आणि सुई 1-2 मोत्यातून फिरून मग कट करून टाकायचं जागा. गाठ मारल्यानंतर कधी पण 1-2 मोत्यातून सुई फिरून घेत जा आणि मग जागा कट कर जा, म्हणजे मग गाठ व्यवस्थित ठेव. आता इथे जागा कट करून तर जसं मी इथे तयार करून घेतलाय तसं या 4 याच्यावरती, या 4 याच्यावर आणि या 4 याच्यावर असंच आपण तयार करून घ्यायचंय. तर हे असे आपले 4 पायाचे बनून झालेले. तर हे जे आपण वरती बनवलं होतं पाट्याच्या जी आपली मधली काठी आहे ती, तर त्याला आपण अजून एक इथे अजून एक खांब वरती करून घेऊ. कारण काय आता ह्या याच्यावरती आपल्याला असाच हा पाट इथे तयार करायचा आहे. अजून एक जसा हा आपण चौकोन तयार केलाय तो ह्याच्या भोवती आपल्याला तसं चौकोन एक तयार करायचा आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला वरती काठीला हे बरं पडेल म्हणून आधी आपण वरचा थोडासा भाग करून घेऊया. तर त्यासाठी मी परत 3 मोती होते. आणि सुई या मोत्यातनं काढून घ्यायची. अजून अजून एक जसं हे 4चा आपण खांब बनवून घेतलाय तसं अजून एक वरती बनवून घेऊयात आपण. दोन मोती ओवून घ्यायचे. आणि सुई या मोत्यातनं खाली घ्यायची. आणि आता या खालच्या मोत्यातनं सुई तिकडे काढून घ्यायची. आणि आता सुया पुढच्या मोत्यातनं घ्यायची बाहेर. परत 2 मोती ओवून घ्यायचे. या मोत्यातनं खालच्या मोत्यात काढून घ्यायचे. आणि आता सुई इथनं वरती घ्यायची. एकच मोती घ्यायचं आता. आणि सुई या मोत्यातनं खाली घ्यायची. तर आता आपला हा एक अजून एक वरती लेअर तयार झाला 4चा खांबचा. तर ही जी खालची लेअर आहे तिथनं आता आपण हा खालचा पाटाचा वरचा जो भाग आहे तो तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे जसं हा एक खालचा पार्ट आहे त्याच्यावरती आपण हे 4 खूर करून घेतले. आता हा जो वरचा पार्ट आहे तो तयार करून घ्यायचा आहे आपण. तर मी आता हा पार्ट इथे संपवते. आपण पुढचं जे आहे ते 3ऱ्या पार्टमध्ये बघूया. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझा जो पुढचा व्हिडिओ टाकेन तो त्याचं नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी बेल आयकॉन दाबा. थँक्यू.